BR न्यूज प्रस्तुत BR कट्टा या प्रश्नांच्या दिलखुलास मैफिलीमध्ये आज भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, सोलापूरचा स्वाभिमान, सोलापूरचे सुपुत्र म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब आलेले आहेत. BR न्यूजच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. मंडळी, खरं तर BR कट्टा म्हटलं की जनतेच्या मनातले प्रश्न विचारण्याचं एक हक्काचं व्यासपीठ. BR कट्टा म्हणजे भेदक असे प्रश्न आणि त्याची तितकेच वेधक अशी उत्तरं. जनतेच्या मनातले प्रश्न जे नेते मंडळींना नेहमी ते विचारू शकत नाहीत, त्या प्रश्नांची आवर्जून उत्तरं घेण्याचा प्रयत्न BR कट्ट्याच्या माध्यमातून असतो. या BR कट्ट्यामध्ये आजपर्यंत समाजकारण, राजकारण, साहित्यिक, सांस्कृतिक अनेक नामवंत कलाकार असतील, राजकारणी असतील, उद्योगपती असतील, ते आले आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातले अनघड आणि अनवट पैलू उलगडण्याचा प्रयत्न आपण केला. खरं तर सोलापूरची शुक्रवार पेठ, तिथे दगडू नावाचा एक मुलगा जन्माला येतो. लहानपणीच त्यांचं पितृछत्र हरपतं. दोन्ही माता जाई जुईप्रमाणे सुगंधी माया देऊन त्यांना वाढवतात. बुद्धीचे बाल विकणारा हा मुलगा पुढे जाऊन देशाचा गृहमंत्री बनतो. पट्टेवाला म्हणून कोर्टाच्या गेटच्या बाहेर उभे राहून हाजीर हो अशी आरोळी देणारा एक मुलगा पुढे जाऊन देशाचा ऊर्जा मंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो आणि पट्टेवाला म्हणून दुसऱ्यांना सॅल्यूट करणाऱ्या या मुलाला त्याच्या नेतृत्वासाठी संपूर्ण देश सॅल्यूट करतो. ही अगदी परिकथेतली फॅन्टसी वाटावी अशा पद्धतीची ही कथा घडली सोलापुरात आणि त्या नेतृत्वाचं नाव म्हणजे सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब. खरं तर मागच्या 2 निवडणुकांच्या मध्ये साहेबांचा पराभव झाला, पण तरीही सोलापूरकरांच्या मनातलं त्यांचं स्थान कमी नाही झालं, कारण हे नेतृत्व नामदार नाहीये तर दमदार आहे. म्हणतात ना की इतना भी गुमान ना कर अपनी जीत पे ए बेखबर, इतना भी गुमान ना कर अपनी जीत पे ए बेखबर, क्योंकि शहर में आज भी तेरे जीत से ज्यादा किस्से हमारी हार के है. आणि आज या अशाच व्यक्तिमत्वाशी आपण दिलखुलास संवाद साधणार आहोत आणि BR कट्ट्याला सुरुवात करूया BR न्यूजचे मालक आणि संपादक मनीष केतसर यांच्या प्रश्नापासून. सर, पहिलं आपलं BR कट्ट्यावर स्वागत. धन्यवाद. आपलं लहानपण कसं होतं? फार हालाकीची परिस्थिती होती. शिक्षण कसं झालं? त्यावेळेच्या काही आठवणी आहेत का आपल्या? आता जरूर आहे. मी सोलापूरच्या शुक्रवार पेठ आहे, तिथं भांडे गल्ली ते समाचार चौक पूर्वीचा त्या रस्त्यावर आमची गल्ली होती. त्याला ढोर गल्ली हे नाव आहे. त्याच्या पुढे मातंग समाजाची वस्ती आहे आणि त्याच्या पुढे खाली गेल्यानंतर बौद्ध समाजाची वस्ती आहे. पण वरच्या बाजूला माझं जर घर सोडलं आणि माझे 2-3 जर घरं सोडले तर सगळे मग ते माणिक चौक येतो, त्याच्यानंतर गवी गल्ली येते, जरा वरच्या वर्गाचा क्लास येतो. तिथं त्या गल्लीत मी जन्मलो आणि वयाच्या 10व्या-12व्या माझे वडील तर मी 6 वर्षाचा असतानाच वारले, सगळ्यांनाच माहिती आहे. ते परत ती सगळी स्टोरी मी रिपीट करत नाही. पण लहान असतानाच मला त्या रस्त्यावरच्या कोपऱ्यावर त्या गल्लीच्या, ज्याला भांडे गल्ली म्हणतो, तिथं मी ऊस बोरा असं विकायचं काम करायचं, आईला मदत करायचं. कारण घरी कोणच नव्हतं, पुरुष कोणी नाही आणि बहिणी नाही, भाऊ नाही, मी एकटाच आणि 2 आया. त्यामुळं आई थोडंसं काम करायची त्यामुळं त्या पैशावर आमचा उदरनिर्वाह चालायचा. म्हणून मग मी 5वी-6वीत असताना हे सगळं छोटं काम करत असे. तर त्या गल्लीमध्ये तसं आता आज त्याला जवळजवळ 60 वर्ष होऊन गेले, 60-70 वर्ष म्हटलं तरी चालेल, की त्यावेळेचा तो काळ सगळा दलित वस्ती कशा प्रकारची असते आजूबाजूला तिथं आज मला माहिती नाही, पण आजूबाजूला दारू विकणारे लोक, दारू धंदा करणारे, जुगारी अड्डा असणारे. पण त्या ह्याच्यातूनही आम्ही 2-4 मुलं होतो, ते शाळेला जात होतो. पण मला काय शाळेची आवड नव्हती. मला माझी आई मारायची आणि त्या 3 नंबरच्या शाळेमध्ये मला पाठवायची. ती 3 नंबरची शाळामध्ये
म्हणजे जिथं कुर्बान हुसेन शिकले, जिथं मी नंतर मला कळलं की त्या शाळेमध्ये कुर्बान हुसेन शिकले, जिथे आपले बेत साहेब शिकले. बेत आपले विधानसभेचे उपाध्यक्ष होते, ते शिकले. बाकी बरेचसे लोक शिकले तिथं मोठे. त्या शाळेमध्ये मी शिकत होतो. पण 7वीपर्यंत कसा तरी पोचलो मी. तरी पण माझं लक्ष तिथं लागायचं नाही, अभ्यासात लक्ष लागायचं नाही. कारण ही सगळी आमची जी सवंगडी मंडळी होती ती ह्या कार्यक्रमात आम्ही सगळे एक्सपर्ट होतो. त्यामुळं मी चोरी करायला शिकलेलो होतो. तो माझ्या पुस्तकामध्ये इन्सिडन्स आहे. त्यांच्याबरोबरच फिरत होतो. एकदा मैत्री म्हटल्यानंतर त्या क्षेत्रामधलं सर्व काही आपण केलं पाहिजे. पण नंतरच्या काळामध्ये मला चांगले मित्र भेटत गेले, चांगले लोक भेटत गेले. आणि मग मी नाईट हायस्कूलला गेलो. तर तसा तो प्रवास त्या गल्लीपुरता. पण SSC BA मी होईपर्यंत म्हणजे संगमेश्वरला सेकंड इयरला होतो, दयानंदला सेकंड इयरला. इथं पॉलिटिकल सायन्स नव्हतं संगमेश्वरला, म्हणून मी दयानंदला गेलो शेवटच्या वर्षी. पॉलिटिकल सायन्सचा माझा सब्जेक्ट होता. तर तिथून मग ग्रॅज्युएट झालो. आणि त्याच्यानंतर मी पुण्याला गेलो, कारण माझी इच्छा होती की ज्या ठिकाणी मी चपराशी म्हणून काम केलं त्या ठिकाणी वकील म्हणून मला काम करायचं होतं. ही माझी मनीषा होती, इच्छा होती. तुमचं नाव चांगलं आहे मनीषा. तर ती माझी मनीषा होती आणि त्यामुळं मला ते मिळत गेलं सगळं. आपण नाटकात काम केलं, हिरो होण्यासाठी आपण एका स्टुडिओमध्ये गेलात. त्या स्टुडिओमधले किस्से काय? नाही, नाटकात कामं म्हणजे मी कॉलेजला गेल्यानंतर प्रेमा तुझा रंग कसामध्ये काम केलं, करायला गेलो एक मध्ये केलं मी. लग्नाच्या बेडीमध्ये मी काम केलं. डॉक्टर कांचन वगैरे. प्रेमा तुझा रंग कसामध्ये होतं. डॉक्टर काकाजीची भूमिका मी वेगळं व्हायचं मला मध्ये करत होतो. जरा भारदस्त आवाज असल्यामुळं ती भूमिका. पण हे सगळं करत असताना तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे लोक खूप असतात. तसं मला कॉलेजमध्ये परत नाटक बघणारे वगैरे, अरे तू तर राज कपूर सारखा दिसतोस म्हणाले, आणि डोळे बिळे घारे आहेत, तू सिनेमात जा म्हणून सांगितलं. आता ते वय असं असतं. आम्ही बहकले गेलो. आणि एके दिवशी मी मेहबूब स्टुडिओमध्ये मुंबईला गेलो तिथं. आणि तिथं त्या दरम्यानाला सांगितलं, मुझे अंदर जाना है, वहाँ महबूब साहब को मिलना है, आपको पहचानते हैं क्या? म्हटलं पहचानते नाही, मैं सोलापूर से आया हूँ. त्याला फोटो वगैरे दाखवले असे म्हणजे नाटकातले. तर त्याने असं बघितलं मला, भागो बोले या कोई नाही मिळता. तर तो माझा सिनेमामध्ये जाण्याचा पहिला प्रवेश होता. आणि त्या मेहबूब स्टुडिओमध्ये नंतर मी मंत्री वगैरे झालो. अनेक चित्रपटाच्या शूटिंगला म्हणजे मुहूर्ताला मी तिथे गेलेलो होतो. असे हे तो काळ होता. पण ही मुलं बहकवतात तुम्हाला. आणखी लोक सांगतात की झाडावर बसून, मी परवा ही घटना आमच्या त्या अय्याज शेखच्या वेळेस सांगितली. तो गातो सुरेख अय्याज मोहम्मद रफीच्या आवाजामध्ये. तर तो ॲक्च्युअल जाऊन आला बऱ्याच ठिकाणी, पण मी जाऊन आलो नाही त्यावेळेस. पण लोक बहकवत असतात तुम्हाला असं, आणि त्याची मजा घेत असतात. तर हा किस्सा आहे तो त्या वेळेचा. सर, शासकीय नोकरी मिळवण्यासाठी खूप जण धडपड करतात, परंतु त्या काळी मिळालेली शासकीय नोकरी सोडून तुम्ही राजकारणाने येण्याचा धाडसी निर्णय कसा घेतला? असं आहे, तर मी वयाच्या 15व्या वर्षी मी कोर्टात चपराशा बॉय पिऊनचं काम करायला गेलो. त्यावेळेस 15 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना नोकरी मिळायची बॉय पिऊन म्हणून. आणि तसा मी अर्ज केला होता, मला ती नोकरी मिळाली. त्याच्या अगोदर मी
वाडिया हॉस्पिटलमध्ये कामाला होतो आणि ते काम तिथलं सुटलं. ही नोकरी 70 रुपये पगार होता आणि डफरीन हायस्कूल, डफरीन चौकामध्ये नाईट हायस्कूल होतं विद्या मंदिर संस्थेचं. आज तिथं पेट्रोल पंप आहे आणि एकच काहीतरी आता स्टोअर, मेडिकल स्टोअर आहे वाटतं तिथं. ती अजूनही तशीच बिल्डिंग आहे. तशी आमची ती रात्रशाळा होती. तर ते कोर्टात काम करायचं. 15व्या वर्षी मी तिथं लागलो आणि नाईट हायस्कूलला पुढे मी सुरुवात झाली. तिथेच मग मी SSC झालो, ग्रॅज्युएट झालो. पण राजकारणामध्ये मी स्वतःहून काही निर्णय घेतला नाही. खरं म्हणजे आपलं पोट भरायचा प्रश्न होता. तिथं कसला राजकारणात जातो. फार तर एखाद्या नाटकात वगैरे काम करून आणखी पुढे व्हावं अशी इच्छा होती. पण जसा मी इथून पुण्याला गेलो, सब इन्स्पेक्टरचा जॉब मला मिळाला तिथं. मी खरं म्हणजे त्यावेळेस इंडियन पोलीस सर्व्हिस आणि IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस याच्याकरता अर्ज वगैरे केलेला होता आणि पुण्याला लॉ करायचं म्हणून पहिल्या वर्षी गेलो होतो. तर त्या ठिकाणी माझे एक मित्र होते, सोलापूरचेच होते. ते अकाउंट्समध्ये काम करत होते, डिफेन्स अकाउंट्समध्ये काम करत होते. त्याला आणखी त्याच्यापेक्षाही जास्त नोकरी कुठे मिळते का बघत होता. माझा अभ्यास IPSचा चालू होता. तर एके दिवशी कॉलेजच्या हॉस्टेलवर आम्ही सगळे गप्पा मारत असताना तो म्हणाला, अरे पोलीस सब इन्स्पेक्टरच्या जागा निघालेल्या आहेत, डायरेक्ट पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून ग्रॅज्युएट आहे. तर त्यातल्या एकाने मला म्हटलं, नाही का तू म्हटलं IPS व्हायला निघाला तर PSI तरी होतोस का बघ म्हटलं. तर ते चला बघूया म्हटलं, प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून आम्ही दोघे तिघे आम्ही दुसऱ्या दिवशी ते अर्ज आणले आणि भरले. त्यापैकी त्यावेळेस इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस होते, आता डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहे. तर आम्ही 4-5 लोकांनी केला होता अर्ज. पण इंटरव्ह्यू मला एकट्यालाच आला तिथला. मजिदुल्ला नावाचे IGP होते त्यावेळेस. IGP म्हणजे टॉप पोस्ट होती पोलिसांची. तर त्याच्या तिकडे इंटरव्ह्यू झाला आणि मी सिलेक्ट झालो. त्यामुळे मी पुण्याला लॉ करत होतो. 3च महिने झाले होते मला येऊन. पण ही एक चांगली संधी होती. ग्रॅज्युएट बॅचमध्ये ते घेत आहेत आणि इंडियन पोलीस सर्व्हिसेसच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना 350 पगार होता. इथे आम्हाला नाही, त्यांना 450चा पगार होता, आम्हाला इथं 350चा पगार सुरुवातीला होता. काय जास्त फरक नव्हता. म्हटलं मी जॉईन झालो तिथं. आणि मग ती मोठी स्टोरी आहे. एकदमच असं मी राजकारणात आलो नाही. मग पोलीसमध्ये गेलो. पोलीसमध्ये गेल्यानंतर तिथं मी फॉरेन ब्रँचमध्ये काम करत होतो. मग मी LLB झालो 69ला. तर मी मग परत माझ्या मनाने उचल घेतली की अरे तुझं तर ध्येय सोलापूरच्या कोर्टात जिथे चपराशी होता तिथं युअर ऑनर म्हणून उभं राहायचं आहे. तर ते यू मस्ट ट्राय देअर असं त्याने माझं मनच सांगत होतं. मग मी विचार केला की आता सोलापूरला वकिली करायची म्हणून मी तिथं पॉलिटिकल ब्रँच आहे CIDमध्ये, त्या ब्रँचमध्ये मी बदली करून घेतली. ते 70च्या दरम्यानची ही घटना आहे. तोपर्यंत 65 ते 70 पर्यंत मी SB2 CIDमध्ये होतो. हे SB1 CIDला हे झाले आणि तिथं मला बदली मिळाली लगेच तिथं मग मला लेबर ब्रँचमध्ये काम मी करत होतो. पण ॲडिशनल मला काँग्रेस आणि समाजवादी पार्टी कव्हर करायला सांगितली. जोग नावाचे डेप्टी कमिशनर होते. म्हणाले मिस्टर शिंदे तुम्ही हे दोन्ही हे करा म्हणून. तिथले कोण ऑफिसर रजेवर गेलेले होते 3 महिने आणि मी ते करायला गेलो. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये
तिथं 4 जनरल सेक्रेटरी होते. एक शरद पवार, दुसरे विठ्ठलराव गाडगीळ, तिसरे तुषार पवार आणि चौथे बॅरिस्टर इक्बाल गाया. त्यापैकी हे 2 जनरल सेक्रेटरी मला न्यू लॉ कॉलेजला शिकवत होते, ते म्हणजे बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ आणि इक्बाल गाया. बॅरिस्टर गाडगीळ हिंदू लॉ शिकत होते आणि इक्बाल गाया हे इंटरनॅशनल लॉ शिकवायचे. तर त्यामुळे मला इझी होतं की सोर्स म्हणतात ज्याला, की तुमचा ओळखीचा वगैरे असा असला तर माहिती लगेच मिळते. त्यामुळं विठ्ठलराव गाडगीळ आणि असंच एका संध्याकाळी मी तिथं माहिती काढायला गेलो होतो. शरद पवारही होते तिथं. तर विठ्ठलराव गाडगीळांनी शरद पवारांची माझी ओळख करून दिली. असा असा हा मुलगा आहे. ते जनरल सेक्रेटरी होते. शरदराव म्हणजे नुकतेच त्यांचा जोर चालू होता. ते मला वाटतं युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते ते चीफ, आणि त्या दरम्यान आमदार पण झालेले होते. तर ते चर्चा वगैरे झाली अशी, कसं काम करता वगैरे. विठ्ठलराव गाडगीळ यांनी सांगितलं की तो स्ट्रगल करून आलेला विद्यार्थी आहे आणि ह्याला आपण सोडलं नाही पाहिजे, म्हणाले ह्याला उपयोगात घेतलं पाहिजे असं ते विठ्ठलराव गाडगीळांनी त्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी मग शरद पवारांची माझी मैत्री वाढत गेली आणि एके दिवशी त्यानं सांगितलं की तू राजकारणामध्ये येशील का. म्हटलं आता भविष्यात मला माहिती नाही, आता तर माझं ध्येय आहे म्हटलं की ज्या कोर्टात मी चपराशी होतो तिथं मला वकील म्हणून जायचं आहे. पुढं भविष्यात मग तर जर चांगलं जमलं तर मी जरूर येईन म्हटलं. ते म्हणाले मध्ये आधी जर काय चान्स लागला तर येणार का. आता बघूया म्हटलं काय होतं ते. मी तसं काय त्यावेळेस तेही काय तेवढे पॉवरफुल नव्हते शरद पवार. तर त्या दरम्यान त्यांनी मला यशवंतराव चव्हाणांच्याकडे नेलं आणि त्यानं सांगितलं की असा असा हा मुलगा आहे, वडील लहान असतानाच वारलेत पण नाईट हायस्कूलला शिकला वगैरे आणि बोलतो वगैरे चांगला म्हणाले. तर एवढंच यशवंतराव चव्हाण काय म्हणाले नाहीत घ्या वगैरे पार्टीत, पण एवढंच हे झालं. ठीक आहे म्हणाले. मग पुढे शरद पवार म्हणजे ते बरोबर आपले सहकारी निवडण्याचे काम करतात. तर लोकसभेच्या निवडणुका आल्या. तर त्या लोकसभेच्या वेळेस मला त्यांनी सांगितलं की आपल्याला आता संधी आहे तर तुम्ही राजकारणात आलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे. तर त्यांनी मला सर्व्हिसमध्ये असतानाच, आहे रेकॉर्डवर आहे सगळं, की मला माझ्याकडून अर्ज भरून घेतला की खासदारकीला हे द्या म्हणून. तो नॉमिनल असं होता आणि सत्ताच काँग्रेसची असल्यामुळं तो कोण इन्क्वायरी करायला तो मरायला. तर त्या तिकिटाचं आले, इंटरव्ह्यूचं वगैरे आलं. मला पहाटे नाही ती खासदारकीच्या इंटरव्ह्यूला बोलावलंच नाही, पण माझं नाव तिथं आलं असं सोलापूर मतदारसंघामधून आहे म्हणून. तीच सुरुवात होती राजकारणातली माझी. पुढे एक 6 महिन्यांनी असेंब्लीच्या निवडणुका आल्या. मग असेंब्लीच्या निवडणुकीमध्ये मात्र शरद पवार यांनी सांगितलं आता तू राजीनामा दे. तर ठीक आहे म्हटलं, मी राजीनामा दिला. पण माझे जोग नावाचे डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस होते, ते पुढे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस झाले. तर त्यांच्या हाताखाली मी काम करत होतो. तर मी राजीनामा घेऊन गेलो. त्यांनी मला विचारलं, मिस्टर शिंदे तुम्हाला नक्की राजीनामा द्यायचा आहे का. म्हटलं तयार आहे मी. तुम्हाला अवॉर्ड्स मिळालेले आहेत, तुमच्या नावावर एवढे तुम्हाला प्रशस्तीपत्र वगैरे आहेत, तुम्ही विचार करा म्हणाले
हे काँग्रेसवाले तुम्हाला फसवतील. म्हणजे सिन्सिअर मॅन. नाही म्हटलं मी निर्णय घेतलेला आहे की नोकरीचा. ठीक आहे म्हणाले, तुम्हाला तिकीट मिळेपर्यंत मी तुमचा अर्ज पोलीस कमिशनरकडे पाठवत नाही म्हणाले. ठीक आहे म्हणाले, तो मेन व्हाईल. शरद पवारही बोलले होते त्यांना की असं असं मी निर्णय घेतो. तसं शरद पवारांचं इम्प्रेशन होतंच तिथे. मला इथून तिकीट मिळालं, राजीनामा तिकीट मिळालं, राजीनामा मंजूर झाला माझा. आणि दिल्लीला माझं सगळं फाईल पाठवली. तर त्यावेळेस ज्या तायपा सोनवण्यानं तिकीट दिलेलं होतं, तिथं बाबू जगजीवन रावने आग्रह धरला कि मेरे आदमी को वहाँ से टिकट नहीं दिया है, तो ये नया कहाँ से ढूंढ के लाया. बोले तर इसको नहीं, मेरे आदमी को चाहिए. तिथं खूप चर्चा झाली. चंद्रशेखर माझ्याकरता भांडले तिथे. शरद पवार वगैरे तर होते. चंद्रशेखर निवडणूक समितीमध्ये होते, ज्या कमिटीमध्ये मी जवळजवळ 20 वर्ष होतो. त्या तिथं भांडले ते. पण ते इंदिरा गांधीने सांगितलं, अरे बाबूजी एक तिकीट महाराष्ट्र में मांग रहे हैं, उनको देना चाहिए. म्हणून ते तिकीट गेलं माझं. म्हणजे नोकरी गेली आणि तिकीटही गेली. काही नव्हतं. नोकरी सुटल्यानंतर मी मोकळाच होतो. मग सर, कोणत्याही पुरुषाच्या यशामध्ये एका स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे आपल्याला उज्ज्वलताईंची साथ कशा प्रकारे मिळाली? फारच चांगली साथ मिळाली. माझा म्हणजे मी पोलीसमध्ये, तिचा त्याग खूप मोठा आहे. मी पोलीसमध्ये असताना माझं लग्न झालं 1 मे 1970ला. आमचं काय मुहूर्त वगैरे काय नसतो आमचं. मी गंभीरतापूर्वक प्रतिज्ञा करतो, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं 1 मे म्हटलं महाराष्ट्र दिन आहे आणि जगाचा लेबर डे आहे. त्या दिवशी आपण 11 वाजता करूया म्हटलं लग्न. तिने होकार दिला. आमचं लग्न झालं. स्मृती आता जी सिरियल वगैरे करते, ती TV सिरियल करते, तिचा जन्म झाला. आणि त्याच्यानंतर हे मला ऑफर आली हे तिकिटाची. आणि मी तिच्याशी कन्सल्ट केलं, असं असं आहे. ते म्हणाले ठीक आहे, पण रिस्क आहे असं ती म्हणाली. ती लहान होती त्यावेळेस, काय. पण माझा स्वभाव लाईफमध्ये रिस्क घेण्याचाच होता. एक नोकरी सुटली, दुसरी नाही तिसरी नाही चौथी. तर बघूया म्हटलं. ती एक मूल बरोबर ते तिकीट गेलेलं माझं. पण काय नाही, आम्ही दोघांनी निर्णय घेतला असेल ते दिवस काढूया. तर ती अशा तऱ्हेनं मला साथ ती सुरुवातीच्या काळामध्ये तिने दिला. आणि नंतर मग काय. सर, तुम्ही राजकारणाबरोबरच तुमची उद्योगपती, कलाकार, कवी, इतर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी घनिष्ठ मैत्री आहे. मग ते सर्व क्षेत्रातील लोकांची मैत्री कशी काय तुम्ही टिकून ठेवलीत आजपर्यंत? मला त्याची आवड होती. म्हणजे कवितेची आवड होती. तसंच सुरेश भावटे माझे हे विमा कुलकर्णी अतिशय जवळ, ते आमचे कॉलेजला शिकवायचे. कवी संजीव आपली कमरेला कमरपटा कसा खच दोघ अत्तराचा फाया तुम्ही आणा. आमच्या सोलापूरचं एवढं वैभव असलेलं राणा पवार, चिनी माऊचा बोका ज्याला मिळेल त्याने ठोका, असं हे सगळे राष्ट्रीय विचाराचे कवी वगैरे होते. नंतर मग सगळे विंदा करंदीकर वगैरे सगळे चांगले स्नेही झाले आमचे. पाडगावकर, त्यांचे माझे तर अतिशय जवळचे संबंध होते. तर मला आवड असल्यामुळं हे नाट्य लेखक वगैरे यांच्याशी संबंध होते. उद्योगपती वगैरे मिनिस्टर झाल्यानंतर त्यांचा संबंध आला. सुरुवातीपासून तर आम्ही उद्योगपतींचा संबंध येण्याचा प्रश्नच नाही, कारण मी समाजवादी विचारसरणीचाच होतो. त्यामुळं मी उद्योगपतींच्या जवळ कधी जात नसे. एखादा शेर वगैरे काय आठवते का? सांगा. आता तुम्ही काय कवी शायर सगळ्याबरोबर असायचा, त्यामुळे एखादा शेर वगैरे आठवतो का? चांगला सांगा, उर्दू एखादा होऊन जाऊ द्या. मी रंगात आलेले. कालच आपल्या सोलापूरमध्ये
एक गझलच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्यामुळं बरेचसे गझलकार तिथं आले होते. ते आता आठवत नाहीत मला बरेचसे, पण कॉलेजच्या जीवनामध्ये मी ते वय असताना एक असं, तर नजर जिसकी तरफ करके निगाह फेर लेते हो, नजर जिसकी तरफ करके निगाह फेर लेते हो, कयामत तक उस दिल की वीरानी नहीं जाती. आणि परवा इथं मी सांगितलं, मुझे तो अभी कुछ ख्याल नहीं आता है, पण त्यांना मी सांगितलं तर एक शेर ते म्हणा म्हणूनच आग्रह धरला. ते फंक्शन झाल्यानंतर ते सगळे आश्क वगैरे हे सगळे कवी होते तिथं. ते म्हणाले मला, आप लोगों के जो वजनदार है लोग गजल के, उसके सामने तो चिल्लर है बोला हो, लेकिन हम लोग कॉलेज के लाइफ में ये बोलते थे, मंदिर जाता हूं तो जाप करता हूं, मंदिर जाता हूं तो जाप करता हूं, मस्जिद जाता हूं तो नमाज पढ़ता हूं, मंदिर जाता हूं तो जाप करता हूं, मस्जिद जाता हूं तो नमाज पढ़ता हूं. मुझे ये डर है कि मैं कहीं इंसान से खुदा न बन जाऊं, इसलिए महफिल में आने का पाप करता हूं. तर या अशा गमती जमती कॉलेजच्या लाईफमध्ये होत्या. सोलापूर म्हटलं की सुशीलकुमार शिंदे हे नाव, आणि सुशीलकुमार शिंदे म्हणलं की सोलापूर. पण आता सोलापूर मधली स्थिती आणि पुढं काय करावं लागेल, कारण की सोलापूरमध्ये विमानतळाचा प्रश्न तसाच आहे, चिमणीचा प्रश्न तसाच आहे, त्याच्यानंतर रस्ते वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर इथला जो युवक आहे हा युवक बाहेरगावी जातो, इथं इंडस्ट्रीज नाहीये, तर काय करावं लागेल असं वाटतं चिमणीचा जो आपल्याला? प्रश्न आहे तो फुजूल आहे. त्याचा जर डिटेलमध्ये अभ्यास केला तर हे जे एअरपोर्ट आहे आपलं टिकेकरवाडीचं तिथलं, हे लहान एअरपोर्ट आहे. हे आपण ते पूर्वी जर तुम्ही किती वर्ष बघता ते विमानतळ माहिती नाही, हे विमानतळ ही युद्धाच्या वेळेस वापरण्याकरता म्हणून टेम्पररी अशी लँड होती तिथं. तर मी जेव्हा मंत्रिमंडळामध्ये गेलो, म्हणजे ही 74-75ची गोष्ट आहे, त्यावेळेस 74ची गोष्ट आहे. वसंतराव नाईक इथे येणार होते, पण पाऊस पडत होता त्यामुळं ते विमान उतरू शकलं नाही, कारण ते ब्लॅक टॉपिंग नव्हतं तिथं, ते परत गेलेले होते. ते माझ्या लक्षात होतं, म्हणून पहिली गोष्ट मी करून घेतली मंत्री झाल्यानंतर, ते ब्लॅक टॉपिंग करून घेतले. ते छोटीशी पट्टी होती ती, त्याच्यावर मग उतरायला लागले. पण त्याच्या हे फार छोटी विमानं इथं उतरू शकतात. 8 सीटर, 10 सीटर, जास्तीत जास्त 40 सीटर, 50 सीटरची विमानं उतरू शकतात, एवढी लांब पट्टी आहे. पण कम्युनिकेशनसाठी आपल्याला मोठी विमानं, व्यापाराकरता वगैरे माल इथून पाठवायचा असेल, मोठ्या प्रमाणामध्ये पॅसेंजर सर्व्हिसेस इथं हवी असेल, तर त्याच्याकरता मोठी एअर स्ट्रीप लागते. आणि म्हणून मी त्याचा सर्वे करून घेतला सगळा. तर त्या सर्वेमध्ये जो रिपोर्ट आला की ही एकतर हे सगळं शहराच्या मध्यभागी आहे आजचं विमानतळ, ते काय जास्त वेळ टिकणार नाही आहे. आज ना उद्या त्याला शहराच्या बाहेर घेऊन जावं लागणार आहे मोठं विमानतळ करायला, कारण इथं 320ची वगैरे विमानं उतरू शकणार नाही, जी 100 विमानाची कपॅसिटी असते, 150 विमानाची कपॅसिटी करू शकणार नाही. म्हणून ते माझ्या डोक्यात होतं, म्हणून इथं जेवढं शक्य आहे तेवढं केलं छोट्या विमानाकरता. पण आपल्याला जर इंटरनॅशनल हवाई पट्टी करायची असेल किंवा राष्ट्रीय हवाई पट्टी करायची असेल, तर ज्याच्यातून मुंबई, पुणे, सोलापूर, बेंगलोर या ठिकाणी विमानं उतरायची असतील, तर त्या विमानं उतरण्याकरता म्हणून मोठी एअर स्ट्रीप पाहिजे. म्हणून ती बोरामणीच्या तिथली जागा आम्ही घेतली. आज ती जवळजवळ खूप मोठी आहे, 700 हेक्टरची जागा ती आहे. आता मला वाटतं त्या शेवटच्या स्टेजमध्ये आहे, काहीतरी 30 एकराचा एक तुकडा होता मध्येच, तो फॉरेस्टचा आहे.
तो फॉरेस्टवाल्याने आता ॲग्री केलेलं आहे की तुम्ही आम्हाला दुसरी जमीन द्या, त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही ते ताबडतोब रिलीज करतो. त्या अधिकाऱ्यांची बैठक झाली, मुंबईच्या फॉरेस्ट ऑफिसराची बैठक झाली त्या ठिकाणी, आणि मला वाटतं की ते विमानतळ आता सोलापूरचा लवकरात लवकर हे होऊ शकेल. आणि म्हणून मी काही कोणाला सपोर्ट करत नाही की ही चिमणी राहिलीच पाहिजे, पण ते तोडून उपयोग तरी झाला पाहिजे ना. आज ना उद्या हे विमानतळ जाणारच आहे, पण एवढं मोठं नुकसान होणार त्याचं काय. आणि आता समजा तुम्ही जरी हे केलं, तुम्हाला विमानं कोण देणार सांगा. लहान विमानं सुद्धा कुठली तरी कंपनी तयार पाहिजे ना. हे शेवटचा जे मी प्रयत्न केलेला होता त्या मल्ल्याच्या विमान कंपनीचा, तर ती कुठली किंगफिशर, ती सुद्धा फक्त 70 सीटची होती, आणि आपण 30 लोक त्याच्यात घेऊन जायचे, कारण जास्त टेक ऑफला तिथं हे होत नव्हता म्हणून. तर ही परिस्थिती त्या विमानाची होती. मग कसं हे चालणार. पण आता सध्या सोलापूरची परिस्थिती सुद्धा कशी झाली आहे की कुठलेही रस्ते म्हणा किंवा पाईपलाईन म्हणा, या सगळ्या गोष्टी प्रलंबित आहेत आणि सोलापूरची लोक त्रस्त झालीत. तुम्हाला काय वाटतं, काय झालं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? असं आहे, काही गोष्टी खासदाराच्या असतात, काही गोष्टी आमदाराच्या असतात, आणि ह्या दोन्ही जर एकत्रित करायचं असेल, सोलापूरला मंत्रिपद चांगलं मिळालं पाहिजे, तर तो मंत्री हे सगळं ढकलू शकतो. आता ते ढकलू शकतो का न शकतो हे तुम्ही ठरवायचं आहे, आणि कुणाला कुठं पाठवायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. आमचा काळ आता निघून गेला, आम्ही तर आता काय परत हे सगळं करू शकणार नाही. सोलापुरात 2 मंत्री होतेच आता लोकांनी ठरवायचं आहे. नाही, काय विषय आहे माहिती आहे का, ते विमानतळाचा विषय जो त्यांनी विचारला, शहरामध्ये सारखी चर्चा होते की काँग्रेसची सत्ता येऊ दे, भाजपची येऊ दे, राष्ट्रवादीची येऊ दे, कुणाचीही सत्ता येऊ दे, तिथले जे मोस्ट लीडर आहेत ते सर्वच, मग भाजप असू, काँग्रेस असू, राष्ट्रवादी असू, कुणीही असू, सत्ताधारी जे कोणी असतात ते चिमणीला वाचवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप शहरामध्ये सारखा होत असतो सत्ताधाऱ्यांवरती, ते कोणी असो. नाही, चिमणीला वाचवू नका ना, पाडा चिमणी. पाडून पण तुम्ही आणणार आहात हे तरी प्रूफ आणा त्याचं. कुठली विमान येणार आहेत, कुठली कंपनी येणार आहे, म्हणून त्याच्याकरता आम्ही हे करतो. उद्या पाडू द्या आणि विमान कंपनी इथं येऊ द्या, कोणाचीही ना असणार नाही त्याला. पण हे मला वाटतं ह्याच्यामध्ये कुणाचा तरी इगो दुखावलेला आहे, आणि त्या इगोच्या करता म्हणून हे सगळं करतायत. मला असं वाटतं नॉन पॉलिटिकल कदाचित असेल, पॉलिटिकल असेल, मला ते माहिती नाही, कारण माझे गेल्या 6 वर्ष मी सोलापूरच्या जास्त ह्या कारणाकरता म्हणून संपर्कात नाही. बिहार कट्ट्यावरची ही चर्चा अतिशय रंगत चाललेली आहे, आणि यामध्ये सोलापूरच्या विकासाच्या प्रश्नापासून ते विमानाचा चिमणीचा प्रश्न असेल, खाकी वर्दीपासून ते शायरीतल्या दर्दीपर्यंत असेल, अनेक प्रश्न इथं रंगत आहेत. आणि खरं तर साहेबांनी सांगितलं की ते हिरो बनायला गेले होते. साहेब, बरं झालं तुम्ही हिरो नाही झालं, कारण खरं तर तुमच्या गुलजार हास्यामुळे आणि देखण्या व्यक्तिमत्वामुळे तुम्ही सिनेमाचा पडदा गाजवला असतात, पण तुम्ही जर हिरो झाला असतात तर रिअल लाईफचे नायक बनला असतात. तुम्ही समाजकारणात राजकारणात आलात आणि तुम्ही रिअल लाईफचे नायक बनलात, आणि ही खरोखरच अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. सुमित दादा, तुम्ही म्हणालात की सरकारी नोकरी सोडली, बरं झालं ना, कारण सरकारची नोकरी करण्यापेक्षा साहेबांना खुद्द सरकार बनता आलं आणि चालवता आलं. आणि त्यामुळे खरंच की बघा ना की सोलापुरातला एक असा अतिशय हलाखीच्या परिस्थितीतला मुलगा की ज्याचं छोटंसं स्वप्न होतं की ज्या न्यायालयाच्या आवारात मी पट्टेवाला म्हणून हाजीर होची ललकारी देत होतो, त्याच न्यायालयाच्या आवारात मला वकील बनून, वकिलीचा काळा कोट घालून मला युअर ऑनर किंवा माय लॉर्ड म्हणता यावं, हे छोटंसं स्वप्न होतं. पण स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या ताकदीवरती ते देशाचे गृहमंत्री बनले, ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनले, आणि त्यांना महामहिम असं संबोधलं जाऊ लागलं. अशा संघर्षयात्री आणि आनंदयात्री व्यक्तिमत्वाची अनेक पैलू आपण संवादामध्ये उलगडणार आहोत. आता आपण बिहार कट्ट्यामध्ये घेतो काही क्षणांची विश्रांती. पुन्हा परत येणार आहोत अशाच दिलखुलास संवादाच्या मैफिलीमध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा बिहार न्यूज.
ब्रेक नंतर बिआर कट्ट्यामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. अशाच अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधतोय बिआर कट्ट्यामध्ये. राजकारणी, समाजकारणी, साहित्य रसिक, अतिशय सुसंवाद साधणारं व्यक्तिमत्व, सोलापुरातील सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व, असे सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे यांच्याशी बिआर कट्ट्यामध्ये आपण संवाद साधत आहोत. आणि बिआर कट्ट्याला पुन्हा एकदा ब्रेक नंतर सुरुवात करूयात माननीय मनीष केस सरांच्या प्रश्नापासून. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे या दोघांमध्ये अलिखित करार झाला होता का? म्हणजे शिंदे साहेबांनी ग्रामीणमध्ये लक्ष द्यायचं नाही आणि मोहिते पाटलांनी शहरामध्ये लक्ष घालायचं नाही. ही वर्तमानपत्रवाल्यांची कमाल आहे की जे दिसत नाही ती माहिती काढणं, मला वाटतं पोलीसपेक्षा सुद्धा हे अतिशय महत्वाचे आहे. खरं आहे, ज्यावेळेस वसंतदादा पाटील होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की तेही समक्ष होते विजयदादा. मी म्हटलं थोडं एखाद्या प्रश्नामध्ये गुंतागुंत कुठेतरी झाली होती, मला आठवत नाही, आणि ते इंटरफेरन्स होत होता. तर दादाने मी म्हणाला, दादा तुम्ही त्यांना सांगा की त्यांनी ग्रामीण भाग बघावं, मी शहराचं नेतृत्व मी करतो. दादा म्हणाले बरोबर मार्ग काढलास तू. आणि तेव्हापासून मी कधीही ग्रामीण भागामध्ये गेलो नाही. जरी माझा मतदारसंघ करमाळा होता, जरी माझा मतदारसंघ उत्तर सोलापूर तालुका होता, ते नंतरच्या काळापर्यंत काय ते नव्हतं. मी आता दिल्लीत वगैरे गेल्यानंतर परत इथं मग आमदार झालो दक्षिणमध्ये, त्यावेळेस तर काय प्रश्नच नव्हता कोणाचा. त्यामुळे सर्व काही जवळच होतं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून इथून हे केल्यानंतर इंटरफेरन्सचा काही सवाल नव्हता. पण ते खरं आहे की अनेक वर्ष आम्ही ते शहरात कधी ढवळाढवळ करत नव्हते आणि मी कधी ग्रामीण भागात ढवळाढवळ करत नव्हतो. बरं, राज्यमंत्री ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत काम केलं, याकडे आपण कशा पद्धतीने पाहता? आता ते माझ्या सोनिया गांधीजी, राजीव गांधीजी यांच्यामुळं अलीकडच्या काळामध्ये हे सगळं मिळत गेलं. पण इंदिरा गांधींच्या पासून माझ्यावर काँग्रेस पक्षाने विश्वास टाकला होता, आशीर्वाद दिलेला होता. आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये शरदजी पवार तर माझ्याबरोबर सातत्याने होते, ते मला पुढे प्रोत्साहन देत असत. यशवंतरावजी चव्हाण ते बऱ्याच वेळेस ते मलाही घेऊन जात कार्यक्रमाला वगैरे, सत्तेवर असतानाही नसतानाही. त्यामुळं महाराष्ट्रातली ही जी मोठी मंडळी होती, वसंतराव नाईक, त्यांनी मला पहिल्यांदा मंत्रिमंडळामध्ये घेतलं. काय तसं काय हे नव्हतं, मी तर सॅल्यूट मारणारा त्यांच्यासमोर सब इन्स्पेक्टर होतो. पण त्यांनी मला पहिल्यांदा मंत्रिमंडळामध्ये घेतलं. आणि मग दिल्लीमध्ये मी जम बसवत गेलो. शरद पवारांना ती खात्री होती की मी त्यांचा एक राजकारणात अनुभव नसलेला एक कार्यकर्ता म्हणून होतो, पण त्यांना खात्री होती की हा पुढं जाईल म्हणून. सोलापुरात सहकार क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे, एवढे कारखाने निघाले, परंतु आपण गेल्या 50 वर्षात सहकार क्षेत्राकडे का वळला नाही? मी वळलो नाही. ना साखर कारखाना, ना माझी चादरीचा कारखाना, स्पिनिंग मिल इकडे केलं नाही. काही लोक करतात, त्यांना मोकळीक दिली पाहिजे ह्या मताचं मी होतो. त्यांनी त्याच्यामध्ये पुढे आलं पाहिजे, त्यांनी नाव कमावलं पाहिजे. आणि जिथं जिथं जरुरी लागली तिथं तिथं मी मदत केलेली आहे त्यांना. पण मला स्वतःला आवडलं नाही ते त्या क्षेत्रामध्ये जाण्याचं. कारण काही लोकांचा व्यक्तिमत्व असं असतं की त्या क्षेत्रामध्ये भरपूर काम करावं आणि पुढे जावं. पण मी चौकडे काय साखर कारखाना वगैरे भानगडीत पडलो नाही. गेली 50 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात, मग तेव्हाची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची राजकीय परिस्थिती काय फरक काय जाणवतो? काय झालं पाहिजे, काय होतं आणि काय केलं पाहिजे आता सध्या परिस्थितीमध्ये? फरक हा खूप मोठा फरक आहे याच्यामध्ये. 50 वर्षापूर्वीची राजकीय स्थिती ही प्रिन्सिपल्सवर होती, सिद्धांतवादावर होती. आज प्रिन्सिपल्स राहिले नाहीत, विचार राहिलेले नाही.
आणि काल परवापर्यंत आम्ही देशाचे मालक बनू म्हणणारे देखील राजसत्तेकरता तडजोड करू इच्छितात आणि त्यामुळे अशी परिस्थिती बदललेली आहे राजकीय. तसं जर बघितलं तर शब्दाला किंमत नाही आज कुठल्याही प्रकारची. अटल बिहारी सारख्या मनुष्य पार्लमेंटमध्ये गोधराचं हत्याकांड झालं त्यावेळेस सगळे लोक पार्लमेंटचे म्हणत होते की मोदी मुख्यमंत्री होते तर त्यांनी सत्ता सोडली पाहिजे आणि शेवटी अटल बिहारी म्हणाले उत्तर देताना मोदी ने राजधर्म निभाना चाहिए. याचा अर्थ काय होता तर ती राजकीय वस्तुस्थिती आज राहिलेली नाही. राजधर्म निभाना चाहिए, राजधर्म रामराज्य का जो धर्म है वो नहीं निभाया उन्होंने. तो बट राजनीति में ये भी मान्य है कि पॉलिटिक्स इज शुड वे ऑफ रनिंग कंट्री. त्यामुळं त्यांनी एके ठिकाणी मी नेहमीच म्हणतो की पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळं ए रूलर शुड बी ब्रेव लाईक ए लायन अँड कनिंग लाईक ए फॉक्स. तर कनिंग लाईक ए फॉक्स याचा अर्थ मी म्हणतो की फॉक्स सारखा लबाड नाही आहे परंतु तो चतुर असला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मी करतो. कारण एक मी मात्र अरिस्टॉटलच्या विचाराचा सरळ सोट विचार करणारा माणूस आहे. पण आता काही लोकांना राजसत्तेशिवाय करमतच नाही, त्याला काय करणार. तर हा जो फरक चाललेला आहे, पूर्वी कसं होतं की एखादा होतकरू कार्यकर्ता आहे त्याला पुढं आणलं पाहिजे. आज तसं नाही. ज्याच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे आणि मॅनपॉवर आहे, ह्या लोकांना आज राजकारणामध्ये वाढलं जातं. मी आजच्या काळामध्ये मी जर इथं असतो, जसं शरद पवारांनी मला ते चाणक्य नीती तिथं दाखवली आणि मला घेतलं, आजच्या काळामध्ये जर मी राजकारणात आलो असतो तर मला कॉर्पोरेशनचं कुणी मेंबरशिप करून दिलं नसतं, हाकलून लावलं असतं. पण ही जी राजनीतीमधली अतिशय महत्त्वाची घटना आहे की छोट्या माणसाला त्याच्यामध्ये टॅलेंट आहे पण पैसा नाही त्याच्याकडे, जातीचा शिक्का नाही, धर्माचा शिक्का नाही, अशाला पुढं आणलं पाहिजे. ही जी राजनीती आहे ती आता संपत आली. सर असं म्हणतात की नाटकातलं पात्र, सिनेमातलं चित्र आणि राजकारणातला मित्र कधीच खरा नसतो. पण आपल्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा देशाचे नेते शरद पवार साहेब असतील, अशा अनेक लोकांशी आपली राजकारणात पलीकडची मैत्री होती. त्या मैत्रीबद्दल काय सांगा. नाही, आम्ही भांडलो. आज काल परवापर्यंत सुद्धा म्हणजे अनेक लोक म्हणत होते की शरद पवारजी आणि मी हे दोघे कट्टर विरोधी आहोत. झालं, आम्ही एक दोन वेळेस आमची झकपक झाली परंतु आम्ही सगळे विसरून, त्यांनाही मी खरं म्हणजे त्यावेळेस मोठी गफलत झालेली होती की ते मुख्यमंत्री होते, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो आणि अंतुले, शंकरराव चव्हाण वगैरे ही सगळी मंडळी, बॅरिस्टर गाडगीळ, प्रतापराव भोसले ह्यांनी सगळ्यांनी मुवमेंट चालवली होती की शरद पवारांना सत्तेवरून खाली खेचावं. त्यांनी इनफॅक्ट दिल्लीवरून निरोपी आणलेला होता आणि की संध्याकाळी विलासराव माझ्याकडे आले ते निवेदन घेऊन. ते माझे मित्रच होते पण मी न बघता त्याच्यावर सही केली आणि शरद पवारांना मंत्रिमंडळातून काढावं हे काय मी बघितलं नाही, कारण मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. मी काही एवढा मूर्ख माणूस नव्हतो की हे करायला, पण मी ती सही केली, न वाचता सही केली, ही माझी गोडचूक होती. तर त्यामुळे तो विरोध तिथं झाला आणि एकदा सही केल्यानंतर मला काय मागे फिरता येत नव्हतं. पण मी माझ्या तोंडाला कुलूप लावून घेतलेलं होतं. जिथं बोलायचं तेवढं लिमिटेड बोलत होतो. पण शेवटी कॉम्प्रोमाइज झालं. मला महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्षपद सोडावं लागलं. पण दिल्लीने सांगितलं, तेही त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, शरद पवारांनी स्पष्टपणाने सांगितलं
की दिल्लीने सांगितलं होतं की त्यांना काढू नका मंत्रिमंडळामधून आणि त्यांनी मला ठेवलं. तर असं हे राजकारणामध्ये असतं. तर ते बाळ ठाकरेचं माझं तर अतिशय जवळचे संबंध होते. ते माझ्या मुलीच्या लग्नाला आले, माझ्या घरी जेवायला यायचे, मी त्यांच्या घरी जायचे. जरी निरनिराळे विचार असले तरी पण मी आमची कधी वैयक्तिक मैत्री कधी आडवी आली नाही. स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोटे हे बरेच वर्ष आपले विश्वासू पीए म्हणून काम करत होते. नंतरच्या काळामध्ये आपल्यामध्ये दुरावा का आला मग? नाही, विश्वासू पीए म्हणून नाही, ते माझे सहकारी म्हणूनच मी त्यांना हे केलं. त्यांना कोणी पीए म्हटलं तर मी रागवायचं त्यांना, कारण त्यांच्यामध्ये कपॅसिटी होती, टॅलेंट होतं. त्याच्यात कमी शिकलेले असल्यामुळं ते पुढं जाण्याचाही प्रयत्न ते करू शकले नाही. पण माणसं जमवण्याचा त्यांना नाद होता. त्यांना निरनिराळ्या क्षेत्रामधले लोक पकडून ठेवण्याची त्यांची हातोटी होती. नंतरही काय असं आमचं वाईट आलं नाही एकमेकांच्या मनामध्ये. पण कसं झालं काय झालं मला माहिती नाही, पण ते थोडे दुरावत गेलो आम्ही सगळं. पण मी मैत्री सोडली नाही, त्यांनी नाही. ते त्यांचं भलं हो म्हणून मी म्हणत होतो. अर्थात तुम्हाला माहिती आहे मी त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला जात असे. जरी वेगळे झालो आम्ही तरी जात असे. लग्नाला जात असे, बाकीच्याही कार्यक्रमाला जात असे. मुलांच्या हट्टापायी झालं असं पण चर्चा होती शहरामध्ये. मी सांगू शकत नाही, ते आता त्यांनी ठरवायचं ते. पण मी प्रामाणिक होतो की त्यांनी मला सुरुवातीपासून साथ दिलेली होती. मी सिन्सिअरली त्यांना आमदार करण्याचा प्रयत्न केला होता दिल्लीमध्ये वगैरे. पण इथले काही मंडळी आहेत दिल्लीला, मी जेव्हा जेव्हा मी आग्रह धरायचा, हो तू मिसेस शिंदे को गिराया हो आदमी म्हणायचे. मी डोकं बडवून घेऊन सांगायचं त्यांना नाही आहे म्हणून. आता हे कधी सांगितलं नाही मी, पण मी आज सांगितलं. पण काय काय वेळेस आपल्या जे हायकमांड असतं तेही ऐकत नाही ना, कारण त्यांनाही पार्टी चालवायची असते. कारण इथून बऱ्याचशा तारा वगैरे गेलेल्या आहेत त्यावेळेस. कलाकार लोक असतात, त्याला काय. जसं माझ्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये माझ्या आजूबाजूला बसणारे होते, पण तिकडं फॅक्स गेले, सांगण्यात आलं की सुशील कुमार जर परत मुख्यमंत्री झाला तर शरद पवार आणि ते दोघे मित्र आहेत सगळे मराठांना घेऊन ते शरद पवाराकडे जातील म्हणाले. आणि दिल्लीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मला तिथून काढलं आणि गव्हर्नर केलं. पण हे नंतर मला स्वतः हायकमांडने सांगितलं, मी नाव नाही सांगितलं. 2004 साली आपण स्वतः नेतृत्वात आपल्या सत्ता आणली काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची, तरी सुद्धा आपल्याला मुख्यमंत्रीपद का मिळालं नाही? पण ते त्याचं बॅकग्राऊंड हे आहे की असं काही लोकांना तिथं बसायचं होतं परत, त्यामुळे ते केलं. पण मला काय वाईट वाटलं नाही. मला जी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं ही काही साधी गोष्ट नव्हती. 2.25 वर्ष मिळाले. तसं जर म्हटलं की एकदा सत्ता आणली, सगळे एवढं कठीण काळामध्ये सत्ता आणली तर परत मिळायला पाहिजे होती ती. पण माझा हायकमांडवर विश्वास होता. मला त्यांनी फोन करून सांगितलेलं होतं की आपको गव्हर्नर बोल के जाना होगा. मी म्हटलं यस मॅडम. आणि मला कधीतरी गव्हर्नर व्हायचंच होतं. मला की गल्लीमध्ये असताना भांडणं बिणणं झाले तर आम्ही म्हणायचं तू काय गव्हर्नर आहेस का. शेवटी गव्हर्नरही मला 1 वर्ष 1 महिना गव्हर्नर पदी मिळालं त्यावेळेस, अनडिवायडेड आंध्र प्रदेशचा. सर, मुख्यमंत्रीपद खूप कमी कालावधीसाठी मिळालं, मग त्या दरम्यान तुम्ही म्हणजे त्या कालावधीमध्ये कोणते प्रमुख निर्णय घेतले? त्याच्यामध्ये खूप निर्णय घेतले, विशेषतः सर्व्हिसेसमध्ये निर्णय घेतले. इथं अडचणीचा एवढा प्रचंड काळ होता, दुष्काळ होता. सगळ्या ह्या आमच्या जिथं कधी दुष्काळ नव्हता अशा सातारा, सांगली, मिरज ह्या भागात दुष्काळ होता. त्या दुष्काळामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जनावरांच्या करता छावण्या सुरुवात केल्या. तो अतिशय महत्त्वाचा काळ होता. मग त्याच्यानंतर
दलितांना खूप सुविधा दिल्या, बॅकवर्ड क्लासनं दिल्या, आणि तरुणांच्या करता म्हणून व्यावसायिक भूमिका घेतली आणि बजेटमध्ये वगैरे त्यामध्ये दिलं, आणि म्हणूनच ते लोकच म्हणायचे सामाजिक समतेचा अंदाजपत्रक त्यांनी मांडलं. म्हणून हे खरं आहे की सत्तेवर बसणारा माणूस त्यांनी आपल्या जातीचा धर्माचा विचार करायचा नसतो, त्यांनी सर्व धर्म समभावाचा विचार केला पाहिजे. आणि आमची भारतीय घटना ही तेच सांगत असते. पण आत्ताच्या काळामध्ये त्याचं फार उलट चाललेलं आहे. जातीच्या धर्माच्या नावावर सगळं त्याला उपयोगात आणलं जातं. ह्याच्यानी देश आमचा कधी ना कधी रसातळाला जाईल. गृहमंत्री होता, ऊर्जा मंत्री होता, त्या काळामध्ये आपण प्रामुख्याने कोणते कोणते निर्णय घेतले? नाही, ऊर्जा मंत्री असताना प्रामुख्यानं मी देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वीज निर्माण करण्याचा कार्यक्रम घेतला. आणि वीज निर्माण करण्याचं म्हणजे मी 20,000 मेगावॅट इतिहासामध्ये कधी झालं नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला. एक 20,000 मेगावॅटचं युनिट आम्ही ते करायला घेतलं, आणि असे 4 युनिट आम्ही ते विकले त्या काळात. आत्ता त्याच्यातलं 1 युनिट ससानमधून मध्य प्रदेशमध्ये चालू आहे, आणि त्याची किंमत काय होती, त्या 4,000 कोटी 4,000 कोटी 4,000 कोटी एकेकाची होती. पण त्याच्यापासून जी वीज निर्मिती होईल ती वीज ₹1.19 युनिटली दिली पाहिजे, हा बंधनकारक होतं. ते केलं आम्ही. आता आहे का, काय किंमत आहे युनिटची? 11 रुपये. तर हा प्रामुख्याने ह्या देशात गरीब माणसाला सुद्धा वीज परवडली पाहिजे, आणि वीज खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही निर्माण केली. आज जे सगळं नॉन कन्व्हेन्शनल वीज दिसते त्याची सुरुवात आम्ही केलेली होती. पण ते इन्फ्रास्ट्रक्चर मिनिस्ट्री होती, आणि सोनिया गांधींनी मला पहिल्यांदाच ते दिलं असल्यामुळं मलाही खूप आनंद होता की हे खरं राष्ट्राचं काम आहे, आणि म्हणून ते काम जोरात मी केलं. बिहार कट्ट्यामध्ये गप्पा खूप रंगतात. सहकाराच्या कधीच न चाखलेल्या गोडीपासून ते मैत्रीतल्या जोडीपर्यंत अनेक प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत. खरं तर साहेबांनी साखर कारखाना नाही काढला, पण त्यांच्या व्यक्तिमत्वातलं माधुर्य आणि बोलण्यातली गोडी ही साखर कारखान्यातल्या साखरेला सुद्धा कमी पाडावी इतकी आहे. त्यामुळे सोलापूरकरांना त्याची काही खंत वाटत नाही. पण आपण बघितलं की खरं तर असं म्हणतात की दुआ कबूल ना होने पर खुदा नहीं बदला जाता. अनेक लोक साहेबांना सोडून गेले, पण अनेक माणसं त्यांच्याशी निष्ठावंत सुद्धा राहिले. आणि सोलापुरात राजकारणात खाजगीत असं बोललं जातं की पावडर खाऊन कमवलेली बॉडी, जमीन विकून मिळवलेला पैसा आणि शिंदे साहेबांना सोडून गेलेला नेता जास्त काळ टिकत नसतो. अशाच गप्पा रंगतील, आणि आपण जाणून घेऊयात आदरणीय शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू. आता आपण घेतोय काही क्षणांची विश्रांती बिहार कट्ट्यामध्ये. तोपर्यंत कुठेच जाऊ नका, पाहत रहा बिहार न्यूज. ब्रेक नंतर बिहार कट्ट्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण संवाद साधतोय देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेबांशी. आंध्र प्रदेशचे राज्यपाल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे ऊर्जा मंत्री, गृहमंत्री अशी अनेक पदं शिंदे साहेबांनी भूषवली. खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं ऊर्जा मंत्रीपद भूषवलं, आणि तेच ऊर्जा मंत्रीपद सोलापुरात जन्मलेल्या एका नेतृत्वाला भूषवता आलं ही सोलापूरकरांच्यासाठी खूपच भूषणावह गोष्ट. बाबासाहेबांनी मांडलेली पॉवर ग्रीडची संकल्पना माननीय शिंदे साहेबांनी ऊर्जा मंत्री असताना प्रत्यक्षात आणली, आणि टिहरी सारखा अतिशय मोठा प्रकल्प किंवा सोलापुरातील पॉवर ग्रीडचा प्रकल्प उभा केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मांडलेल्या सामाजिक न्यायाच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच
माकडवाले असतील, मदारीवाले असतील, कुडमुडे जोशी असतील, अशा अनेक उपेक्षित घटकांचा उल्लेख राज्याच्या अर्थसंकल्पात झालेला होता. सामाजिक न्यायाला आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देणारं आणि सोलापूरचा विकास गतिमान करणाऱ्या या नेतृत्वासोबत आपण असाच संवाद साधत राहणार आहोत BR कट्ट्यामध्ये. ब्रेकच्या नंतर BR कट्ट्याला पुन्हा एकदा सुरुवात करूयात मनीष केतकरांच्या प्रश्नासोबत. विरोधकांनी सुशीलकुमार शिंदे साहेबांवर कितीही टीका केली खालच्या पातळीवर जाऊन, शिंदे साहेब कधीही वेडेवाकड्या पद्धतीने उत्तर देत नाहीत किंवा रागालाही जात नाहीत. या मागचं रहस्य काय? नाही, रहस्य एवढंच आहे, राजकीय विरोधक असतील तर ते त्यांचं कामच आहे. लोकशाहीमध्ये विरोध करणं हे राजकीय पक्षाचं कामच आहे. पण त्या विरोधाला अशी कुत्सित किंवा खुनशी अशा प्रकारची धार असता कामा नये किंवा त्याची झालर असता कामा नये. निरपेक्षपणानं ते सांगावं. समाजाकरता तुम्ही प्रश्न मांडतात, ते प्रश्न सोडवण्याकरता म्हणून त्या मंत्र्याकडून किंवा सुशीलकुमार शिंदेकडून ते सोडवून घेतले पाहिजेत. आणि राजकारणाचं हेच खरं गमक आहे. यशवंतरावजी चव्हाण, त्यांचा माझ्यावर फार मोठा प्रभाव आहे की ते कधी असं कुणी विरोध केला म्हणून ते रागवायचे नाही. स्पष्टपणाने ते सांगायचे. वसंतराव नाईक सुद्धा रागवत नसत. तर माझ्यावर तोही परिणाम आहे. गेल्या 6 वर्षापासून देशात भाजपची सत्ता आहे, त्यांच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का? नाही, सुरुवातीला तर मला वाटत होतं की आमचे पंतप्रधान हे खूप चांगलं काम करतील. अनुभव आहे त्यांच्या पाठीमागे खूप मोठा. झालं गेलं सगळं विसरून ते पुन्हा एकदा देश उभारणीच्या कामाला लागतील. पण सत्तेवर आल्यानंतर ते थोडेसे 1-2 वर्ष त्यांनी खूपच चांगलं काम केलं. पण नंतर त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये मला वाटत नाही की काय भरलं ते. तर म्हणून मी अनेक वेळेस मी म्हणायचं की मला तर हे आमचे प्रधानमंत्री पुतीनच्या वाटेवर चाललेत असं वाटायचं. की रशियाचे जे सर्वोच्च पदावर असणारे व्लादिमीर पुतीन हे हुकुमशाह आहेत. तर आपल्यावर कोणी टीका करतोय, कोणी आपली खेचतोय शर्ट, कोणी वेडवाकडं करतोय, त्यांना संपूर्ण खतमच करून टाकायचं राजकारणामध्ये फार दिवस चालत नाही. म्हणून टीका देखील तुम्ही सहन केली पाहिजे, त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच देश आणि राज्य चालू शकतं. मला त्यांच्याविषयी खूप आशा आणि आकांक्षा होती की ते करतील. पण नंतरच्या काळामध्ये त्याने सगळं धार्मिक कारणावर सत्ता घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मी देखील नाराज आहे. नाही तर सुरुवातीला मी त्यांच्यावर कधी टीका करत नव्हतो. अलीकडच्या काळामध्ये मी त्यांच्यावर टीका करायला लागलो की ते जसं पुतीननी आपले विरोधक जे आहेत, मग तो शास्त्रज्ञ असो, इकॉनॉमिस्ट असो किंवा वर्तमानपत्रकार असो किंवा कलिग असो, त्यांचा फायनान्शियल कलिग असो, त्या सगळ्यांना त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अतिशय जवळच्या माणसाला देखील लंडनमध्ये विष पाजून त्यांनी खतम केलं. त्याच पद्धतीने हे कुठे चालले आहेत का अशी मला शंका येते. सर, राजकारणामध्ये आमदार प्रणितीचा शिंदे चांगल्याच स्थिरावल्या आहेत, काम देखील त्या चांगल्या करत आहेत, तर त्यांच्या भविष्याबद्दल आपण काय विचार केले? नाही, ते स्वतःच सगळं करते की वडील त्यांना कधीच काय सांगत नाही आहे. पण ती ॲग्रेसिव्ह आहे. तिला एखादी गोष्ट जर पटली नाही तर ती मला सुद्धा म्हणते, पप्पा हे बरोबर नाही वाटत, तुम्ही जरा बघा त्याच्यात, आणि मी करेक्ट करतो. पण मी तिला कधी सूचना दिल्याचं मला आठवत नाही. ती स्वतःच अभ्यास करते, स्वतः डायलॉग करते सगळ्यांची. मला वाटतं तिच्यामध्ये एक कणखरपणा आहे आणि स्पष्ट वक्तेपणा आहे आणि त्यात ती प्रामाणिक असून सत्यतेचा स्पष्ट वक्तेपणा आहे. की आपल्या कामाची पद्धत आणि प्रणितीताईंच्या कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यामुळे जे काँग्रेसमधले सिनियर लीडर आहेत ते नाराज होत आहेत सारखं, अशी पण काँग्रेस भवनमध्ये चर्चा असते. नाही, ते नाराज होतात म्हणजे तिला ते मी काय सगळ्याशी
सामावून घेणार होतो. जरी त्यांनी माझ्या जवळ बसूनही त्यांनी काय खोडी केली, बाहेर काय बोलले वगैरे, तर मी सहन करत होतो. तिला खोटं खपतच नाही. ती म्हणजे लगेच सटकून काढते. ती गेला तर गेला म्हणते, काय होणार आहे ते. पण तिला ते खोटं खपत नाही. सर, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आपलं नाव कायम चर्चेमध्ये असतं, त्याबद्दल काय सांगा? माझं नाव कुठं नसतं एवढं सांगा. पण हे देखील स्पेक्युलेशन आहे. मला नाही वाटत की हे काय सत्य असेल न्यूज म्हणून. सत्य असेल तर मला त्यांनी विचारलं असतं ना. आणि मला काँग्रेसने खूप काही दिलं, मला काही मिळवण्यासारखं नाही. बघा, मी म्हणजे कुठे गेलो. लोकसभेचा नेता होणं ही काही साधी गोष्ट होती काय? पण ते सोनिया गांधींनी केलं. उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवायला त्यांनी मला बरोबर नेलं. ही काही साधी गोष्ट नाही. कुठल्या सोलापूरकरांच्या नशिबी असं आलेलं आहे. आणि म्हणून मी त्या गांधी नेहरू फॅमिलीला, मला आत्ताच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोक म्हणत होते की आता मला काय मिळवायचं राहिलं सांगा म्हणा, की म्हणून मी तुमच्याकडे हे करू, तुम्हाला मदत करू. तुम्हाला सामाजिक राजकीय मदत पाहिजे असेल तर मी मदत करायला तयार आहे. पण राजकीय देशाच्या करता म्हणून असेल, समाजाकरता असेल, मी मदत करायला तयार आहे. पण तुमच्या पार्टीच्या वैभवाकरता म्हणून सुशील कुमारला आता काय हवं आहे? त्याची गरज नाही काय. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये जे आता चाललेलं आहे, पण पार्टीने जे मला काम सांगितलेलं असतं ते मी प्रामाणिकपणाने करतो. तर परवा मला प्रेस कॉन्फरन्सला या म्हणून सांगितलं. आम्ही गेलो 4 जण. गुलाम नबी आझाद होते, मी होतो, सलमान खुर्शीद होते, अँटोनी होते. 4ही टॉप लोक होते सगळे. पण गेलो आम्ही आणि जे काय ठोकून यायचं ठोकून आलो. सर, सध्या देशाचं वातावरण पाहता काँग्रेस कुठंतरी थोडी पिछाडीवर दिसते. मग त्याला नवसंजीवनी आणण्यासाठी काय करण्याची गरज आहे? नाही, काँग्रेस पिछाडीवरच आहे. त्याच्यात काय गडबड झालेली आहे? आम्ही थोडंसं जरा पूर्वी जसं आमचं देखील आत्मपरीक्षण करून केलं पाहिजे. पूर्वी जशी आमची हे परिषदा व्हायच्या, संभाषणं व्हायची, शिबिरं व्हायची, त्याच्यातून कार्यकर्ता जोडला जायचा. आणि त्या शिबिराच्या माध्यमातून तुमची पॉलिटिकल फिलॉसॉफी, सोशल फिलॉसॉफी ही सगळ्यांना कळायची. तो आमच्यातला जो एक महत्त्वाचा दुवा आहे तो आज कमी झालेला आहे. नाहीतर पूर्वी हे फार मोठ्या प्रमाणावर होतं, शिबिरं वगैरे होणं. आणि मला वाटतं की आता ते येईल परत. काय आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसून येतोय. परवाच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आम्हाला काय अपेक्षा नव्हती ग्रामपंचायतीमध्ये वगैरे, पण एवढं प्रचंड यश इथं मिळालं काय वाटलं नाही. पण आता तुम्ही बघतायत सगळे आता कसे जॉईन होत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. सर, तुम्ही आत्तापर्यंतचा जो प्रवास सांगितलात, इव्हन तुम्ही लहानपणापासून सगळ्याच गोष्टी सांगितल्यात, त्याच्यामध्ये तुम्ही कलाकार म्हणूनही तुम्हाला पुढे जायचं होतं आणि ते प्रसंगही तुम्ही सांगितलेत. मग आता राजकारणामध्ये तुम्ही विविध भूमिका ज्या ज्या पदाच्या होत्या त्या पार पाडलात. आता पुढे काय करण्याची इच्छा आहे आणि राजकारणात तुमची भूमिका काय असेल? माझ्या आता पुढे काय करण्याची इच्छा नाही आहे. त्या नवीन पिढीतल्या लोकांना समजून सांगावं, आपलं राष्ट्र समजून सांगावं, त्याची फिलॉसॉफी समजून सांगावी. आपण स्वातंत्र्य कशा तऱ्हेनं मिळवलं आणि ते स्वातंत्र्य टिकवण्याकरता सर्वधर्म समभाव हा प्रामुख्यानं वैचारिक भूमिका घेऊन तो मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि तोच या देशाला तारू शकेल. एक धर्माचं, एक जातीचं सरकार कधीही चालणार नाही. कारण पूर्वीपासून आपल्या पौराणिक काळापासून विचार करा, असं जातीच्या धर्माच्या नावावर सत्ता कुठलीही टिकली नाही आणि टिकू शकणार नाही. पण आपल्या इथे सुशिक आहेत लोक, त्यामुळं लवकर क्रांती होत नाही, त्याला वेळ लागतो थोडा. आणि मला वाटतं की हे
जयप्रकाश नारायणांनी केलेली क्रांती तर ती लोकांनी स्वीकारली, पण त्याच्यानंतर ह्या देशामध्ये जेव्हा तेच एकवट दुसऱ्या कामाकरता एकवटायला लागले तेव्हा पुन्हा इंदिरा गांधींना आणून बसवलेत. ही आमच्या देशाची ही इतिहासाची शक्ती आहे. प्रश्न घेतो की आपल्या ह्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीतील आपला सर्वोच्च क्षण कोणता? मला असं काही सांगता येणार नाही सर्वोच्च क्षण कुठला आहे ते, पण जनतेची सेवा करायला मिळाली आणि अनएक्सपेक्टेडली जनतेची सेवा करायला मिळाली हे आहे. नाहीतर मी कुठेतरी पोलीस ऑफिसर म्हणून सॅल्यूट मारत बसलो असतो. देशाचे गृहमंत्री असताना आपण अजमल कसाब आणि अफजल गुरु या दोघांना फाशी दिली आणि ती एकदम गुपित ठेवली होती फाशी, तर ते कसं झालं काय सांगाल त्यावेळेस? एकतर ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझ्यावर पोलीस डिपार्टमेंटचा खूप मोठा प्रभाव होता. पोलीसमध्ये गुप्तता राखली पाहिजे, लिकेज होता कामा नये त्याचा, ते माझ्यावर परिणामकारक होतं. आणि दुसरं म्हणजे एक मी पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट असल्यामुळं तोही ह्या ज्या घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याच्याही बाबतीमध्ये सिक्रेसी राहिली पाहिजे ह्या मताचा होता. ज्यावेळेस ह्या फाईल्स माझ्याकडे आल्या त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. आम्ही काय केलं, स्वतःहून काही कोणाला फाशी दिली नाही, सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिला. त्याच्यानंतर राष्ट्रपतीची सही होते त्याच्यावर आणि मग ती होम मिनिस्टरकडे येते. तर हा सगळे प्रक्रिया होते, पण तरी पण शेवटचं जे असतं ते झाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रपतीची त्याच्यावर संमती घ्यावी लागते. तर त्या बाबतीमध्ये काही लोक ते पुढे रेटत नव्हते. तर आम्ही जेव्हा डिपार्टमेंटमध्ये जे प्रमुख 5-6 लोक होतो त्यांनी विचार केला की आपल्या देशाच्या पार्लमेंटवर बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला जातो, देशाची सर्व लोकशाही धोक्यात आणला जाण्याचा प्रयत्न करतो. आणि कसाबसारखा मनुष्य ज्यांना पाकिस्तानला आम्ही पत्र लिहून पाठवलं होतं की ही तुमचा आहे कसाब, तुमचं काय मत आहे म्हणून, त्यांनी काही उत्तरच दिलं नाही, आमचा नाही असं त्यांनी सांगितलं. तर शेवटी मी राष्ट्रपतींच्या बरोबर ऑफकोर्स मी आमच्या संबंधितांच्याकडे सरकारमध्ये ती चर्चा केली आणि शेवटी राष्ट्रपतींची संमती घेऊन मग हा कार्यक्रम आम्ही केला. पण तोही करत असताना आमच्या इंटेलिजन्स ब्रँचची गुप्त आहे सगळी, त्या लोकांना सुद्धा सूचना दिलेल्या होत्या की त्याच्या शेवटी मॅजिस्ट्रेटची संमती घ्यावी लागते त्याच्या वॉरंटवर आणि त्या मॅजिस्ट्रेटला तिथं पाठवावं लागतं फाशी देत असताना. तेही आम्ही सिक्रेट ठेवलं होतं, सगळ्या देशालाच नाही पण तिथल्या तिथं सुद्धा आम्ही ते सिक्रेट ठेवलेलं होतं. आणि ज्या दिवशी फाशी द्यायची त्या दिवशी रात्री कधीतरी 1 वाजता आम्ही सही घेतली आणि सकाळी 7 वाजता त्यांना फाशी देण्यात आली. आणि ह्याला कसाबला सुद्धा घेऊन जात असताना आर्थर रोड प्रिझनवरून एरोडामध्ये घेऊन जात असताना ते सुद्धा खूप सिक्रेटली मुंबई पोलिसांनी काम केलं. आणि मला अतिशय वरच्या दर्जाच्या एका अधिकाऱ्याने विचारलं की साहेब हे एवढं कशाला सिक्रेट ठेवलं त्यांना घेऊन जाण्याचं. आणि म्हटलं तू वाचतोस की नाही तू पेपर वगैरे. खूप मोठा अधिकारी होता तो, आज नाही आहे जिवंत. म्हटलं झारखंडमध्ये 8 नक्षलवाद्यांना घेऊन जीप जात होती पोलीसची, त्याच्यावर बॉम्ब टाकले होते का नाही? हो म्हणाला ते. मग हे एवढं तुम्हाला माहीत असताना जर आम्ही सगळं करून गेलं असताना उद्या त्या मुंबई पुणेच्या रस्त्यावर ठाण्याजवळ जी मोठी डोंगर आहे तिथं वर जाऊन कुणीतरी बॉम्ब टाकला असता आणि संपवलं असतं तर देशाचं नाव काय झालं असतं? संपलं असतं की नाही? मी त्याला विचारलं, गप्प बसला, काय करू शकणार. म्हणून काही निर्णय अशा करता घ्यायचे असतात की हे कळू नये कोणाकरता.
आणि ते सिक्रेट ठेवलं मी दोन्ही वेळेस, अफजल गुरुच्या वेळेसही ठेवलं, कसाबच्याही वेळेस ठेवलं. कुठल्या विशिष्ट एका धर्माच्या जातीच्या वगैरे म्हणून नाही. सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये निर्णय दिलेला होता, राष्ट्रपतीने क्लिअरन्स दिलेला होता, आणि होम मिनिस्टरचं काम आहे ते कॅरी फॉरवर्ड करणं. याच्यापेक्षा सुशील कुमार शिंदेने जास्त काही केलं नाही. सर, कसाब आणि अफजल गुरुला झालेल्या फाशीच्या नंतर आपलं नाव हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आलं होतं. त्याबद्दल अजूनही काय आहे, सांगाल? अजूनही आहे. पण ठीक आहे, असं आहे, जे मला सरकारचं जे काम आहे किंवा राष्ट्राचं जे काम आहे ते करताना काय होऊ शकतं त्याची काळजी करायची नसते. BR कट्टा, दिलखुलास गप्पा रंगल्या देशाचे नेते माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेबांच्या सोबत. खरं तर सोलापूर हे ब्रिटिशांच्या गॅजेटमध्ये याला शोलापूर म्हणून ओळखलं जायचं. कारण 1930 साली या सोलापूरने स्वातंत्र्य अनुभवलं आणि या सोलापुरातल्या 4 हुतात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं, त्यांना फाशी झाली. आणि त्याच सोलापुरातला दुसरा एक सुपुत्र पुढे जाऊन दहशतवाद्यांना फाशी देतो. मला वाटतं या हुतात्म्यांच्या हौतात्म्याला त्यांच्या नेतृत्वातून दिलेला हा न्याय आहे. अनेक प्रश्न, मग अगदी कौटुंबिक प्रश्नापासून उज्ज्वलाताईंच्या साथीपासून ते आमदार प्रणिती शिंदे आणि शिंदे साहेब यांच्यातल्या बापलेकीच्या नात्यापर्यंत आणि दुरावलेल्या सहकाऱ्यांच्यापर्यंत आपण अनेक गप्पा मारल्या. एक प्रश्न असाही होता की टीकेला आपण टीकेनं उत्तर का देत नाही. असं म्हणतात की तजुर्बे ने शेरों को खामोश रहना सिखाया क्योंकि दहाड़कर कभी शिकार नहीं की जाते. खरं तर आमदार प्रणिती शिंदे यांच्या परखड अशा स्वभावाबद्दल, त्यांच्या आक्रमक अशा नेतृत्वाबद्दल सुद्धा शिंदे साहेबांनी समाधान व्यक्त केलं. म्हणतात ना की दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. आणि हेच नातं आम्ही त्या दोघांच्याही व्यक्तिमत्वातून अनुभवतोय. खरं तर आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब देशाचे ऊर्जा मंत्री, गृहमंत्री, आंध्र प्रदेशचे राज्यपाल झाले, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सलग 9 वर्ष अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांचा विक्रम, सलग 6.5 वर्ष देशाच्या ऊर्जा मंत्री पदावरती राहणारे आणि लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले महाराष्ट्रीय नेते आहेत, याचा आम्हाला खरं तर अभिमान वाटतो. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इतकी मोठी पदं मिळून सुद्धा त्यांचे पाय नेहमीच जमिनीवरती राहिले आणि इतकी मोठी पदं मिळून सुद्धा सोलापुरात कधीच शिंदेशाही अवतरण्याचा प्रयत्न केला नाही, इथे लोकशाहीच राहिली. हे त्यांच्या साध्या स्वभावाचं मर्म म्हणावं लागेल. की म्हणतात तसं की जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख, जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख, सुलतान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्याला शिंदे साहेबांच्याकडे बघावं लागेल. साहेब म्हणाले की आता मला सगळं काही मिळालं, काहीच नको. कदाचित सर तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या असतील, सोलापूरकरांची एक इच्छा मात्र अपूर्ण राहिली. ही सर्वोच्च क्षण मला वाटतं अजून यायचा आहे. द बेस्ट इज येट टू काउंट. कारण अमेरिकेत असं झालं की कृष्णवर्णीयांवर अन्याय व्हायचा, बराक ओबामा तिथे राष्ट्राध्यक्ष झाले आणि सामाजिक न्यायाचं वर्तुळ पूर्ण झालं. आपणही देशातल्या शोषित वंचित घटकांच्या मधून येतात. सोलापूरकरांची एकच इच्छा आहे की आता शिंदे साहेबांनी देशाचा राष्ट्रपती बनावं आणि भारताचे बराक ओबामा बनून तो सर्वोच्च क्षण अनुभवावा. अशाच शुभेच्छा लाखो सोलापूरकरांच्या वतीनं मी तुम्हाला देते. आणि आपण वेळ दिलात आणि अतिशय मनमोकळेपणानं BR कट्ट्याच्या माध्यमातून सोलापूरकरांशी संवाद साधलात, याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.